जेवण करायचे आणि त्यामुळे हिंदू धर्माबद्दल त्यांची आस्था वाढू लागली. स्टीव्ह जॉब्स आपल्या मित्राला एक पत्र लिहितात आणि त्या पत्रात ते असे उल्लेख करतात की मला कुंभमेळ्याला व्हिजिट करायचं आहे आणि भारताला भेट द्यायची आहे. आणि त्या पत्राचा शेवट शांती असं करतात. साधारण 2011 नंतर स्टीव्ह जॉबचा मृत्यू होतो आणि त्यांच्या मित्राचं घर लिलाव होतो आणि त्या घरामध्ये ते स्टीव्ह जॉबचं पत्र सापडतं आणि त्या पत्राचा लिलाव होतो तो साधारण 4 कोटीला होतो. आणि त्यानंतर आपल्या पतीची काही भावना जी आहे ती लॉरेन पॉवेलला कळते आणि त्या श्रद्धेपोटी ते आज भारतात आलेलं आहे. लॉरेन पॉवेल यांची संपत्ती 1,28,000 कोटीची आहे आणि तरी सुद्धा ते हिंदू धर्माबद्दल आस्था बाळगतात. ते असं सांगतात की त्यांच्या मृत्यूनंतर ती सर्व संपत्ती जागतिक पर्यावरण आणि शिक्षणासाठी खर्च करणार आहेत आणि अशा प्रकारे आता त्या कल्पवासामध्ये आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आज जगामध्ये अनेक जे धर्म आहेत ते विश्वशांतीसाठी आणि मन शांतीसाठी भारताकडे आकर्षित होत आहेत. 2 दिवसापूर्वी नुकतेच जसं रामायणामध्ये